अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. आजचा हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी आरोग्यदायी जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि प्रत्येक स्वामी भक्ताची त्याने जपलेली आणि त्याने पुजलेली प्रत्येक इच्छा आणि चांगली इच्छा ही पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ हा अधिक महिन्यातील अत्यंत शक्तिशाली असा मानले जाणारा हा महिना आणि या महिन्यामध्ये केले गेलेलं प्रत्येक कार्य हे अनंत पटीने फळ देणारं यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आता सुरू आहे अधिक महिना आणि अधिक महिन्याचे दिवस खूप कमी राहिलेले आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीने काय करावे, आपल्या आईची ओटी कशी भरावी, ओटी भरल्याने कुठलं पुण्य तिच्या पदरी पडणार आहे आणि आईने आपल्या मुलीसाठी काय करावे, आपल्या जावयासाठी काय करावे या सर्व गोष्टींची संपूर्णपणे माहिती घेऊन आपण आलेलो आहे या व्हिडिओमध्ये. थोडाही वेळ न दवडता सुरुवात करूया मेन कंटेंटसाठी. अधिक महिना हा दुसरा तिसरा कोणता नसून तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचं स्वरूपाचं पूजन करण्यासाठी बनलेला आहे. आज आपण म्हणजेच ह्या महिन्यामध्ये कोणतीही सेवा, दान, धर्म, पुण्य, दक्षिणा याचं फळ अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार असतं. तुम्ही केलेली प्रत्येक पूजा, प्रत्येक दान हे अनंत पटीने फळ देणारं असतं. आता महत्त्वाचं म्हणजे हा महिना म्हणजे धोंड्याचा महिना म्हणून महाराष्ट्रामध्ये भूषवला जातो आणि या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण लेक जावयाचं मानपान केले जातं, त्यांचा सन्मान केला जातो. आता लेक जावयाचं मानपान करताना आईने मुलीची ओटी किंवा भरावी की नाही किंवा मुलीने आईची ओटी भरावी की नाही याबद्दल आपण बोलणार आहोत. मूळतः आपण वर्षभर का होईना मुलगी जेव्हा जेव्हा माहेरी जाते तेव्हा तेव्हा आई तिची ओटी भरत असते. परंतु धोंड्याचा महिना हा एकमेव महिना आहे जो 33 महिन्यानंतर येत असतो. हा महिना या महिन्यामध्येच फक्त मुलीने आईची ओटी भरायची असते. आता मुलीने आईची ओटी का भरावी? आता मूळतः नेहमी आपण म्हणजे जी आई असते ती मुलीची ओटी भरत असते आणि तिला ओटीमध्ये म्हणजे तिची ओटी ही कायम भरलेली असावी, तिला संतान प्राप्तीमध्ये कुठलीही अडचण येऊ नये यासाठी आई ही मुलीची ओटी भरत असते आणि त्यातूनच तिला संतान प्राप्ती किंवा वैभव सुख मिळत असतं. आता धोंड्याचा महिना हा एकमेव महिना आहे जिथे मुलगी ही आईची ओटी भरत असते. आता मुलीने आईची ओटी का भरावी तर ही जी कृतज्ञता आहे म्हणजेच आईने जे मुलीसाठी केलेलं दान आहे, मुलीचं जे दान केलेलं आहे, जे कन्यादान केलेलं आहे, लग्नविधीमध्ये जे कन्यादान आईकडून आईवडिलांकडून मुलीचं झालेलं आहे जावई बापूंना, याची कृतज्ञता म्हणून मुलीने आईची ओटी भरायची असते. आता मुलगी ही सासूची ओटी भरू शकत नाही कारण सासूने तिचा मुलगा हे सुनेच्या पदरी दिलेला असतो. त्यामुळे सून ही सासूची ओटी भरू शकत नाही. आता मैत्रिणींनो, तुम्ही जरी सासूची ओटी भरू शकत नसाल परंतु तुम्ही जर तुमच्या आईसाठी साडी घेणार असाल, तिची खणानाराने ओटी भरणार असाल तर तुम्ही सासूसाठी देखील साडी घ्या आणि ओटी भरणं नाही झालं तर तुम्ही कमीत कमी साडी देखील घेऊ शकता. आता दुसरा मुद्दा म्हणजे आता आपण वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे जो आहे की आईने मुलीच्या जोडव्यांमध्ये भर टाकायची असते. आता काही ठिकाणी जोडवे वाढवणे म्हणतात किंवा काही ठिकाणी त्याला जोडव्यांमध्ये भर टाकणं म्हणतात. आता बऱ्याचशा महिला असं असतात की आजकाल रूढी परंपरा ज्या आहेत त्या नाश पावत चाललेल्या आहेत. माझं म्हणणं तरी असं आहे की प्रत्येक वैवाहिक स्त्रियाने पायामध्ये जोडवी घातली पाहिजे, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि हातामध्ये एकतरी काचेची बांगडी असावी. ठीक आहे की काही मुलीचं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम असतं, ठीक आहे ना. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जरी तुम्ही काम करत असाल तरी तुम्ही बांगडी, पायामध्ये जोडवे आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला टिकली नक्की असावी. आता बऱ्याच महिला असं असतात की त्या एअर होस्टेस असतात की तिथे या सर्व गोष्टींना मुभा नसते.
परंतु जरी तुम्ही तुमचे कामाचं शेड्यूल संपल्यानंतर तुम्ही घरी आल्यावरती तुम्ही कमीत कमी जोडवे घालावे, गळ्यामध्ये मंगळसूत्र असावं, कारण हे सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही मैत्रिणींनो. हे मिळण्यासाठी खूप मोठं भाग्य आपल्या पदरी असावं लागतं, तरच आपल्याला ते मिळत असतं. आणि ते भूषवणारे अलंकार जर आपल्याकडे असतील, तुम्ही एखाद्या विधवा स्त्रीला या सर्व अलंकारांचं महत्त्व एकदा विचारून बघा, तेव्हा तिच्या तोंडून तुम्हाला या सर्व अलंकारांचं महत्त्व काय असतं आणि ते आपल्याला किती सामर्थ्य देऊन जातात हे तुम्हाला नक्की कळेल. आता आपण वळूया, ही तर झाली थोडीशी इमोशनल गोष्ट किंवा आपण म्हणू शकतो की महत्त्वाच्या गोष्टीकडे. मला तुम्हाला जे सांगायचं आहे त्याकडे वळते की जी मुलगी असते ती आपण दान केलेली असते आणि आईने मूळतः धोंड्याच्या महिन्यामध्ये तिच्या सौभाग्यामध्ये भर पडावी, तिच्या पतीचं आयुष्य सुख समृद्ध व्हावं, त्या दोघांच्या जीवनामध्ये आणि त्या दोघांच्या नातेसंबंधांमध्ये प्रेमात भर पडावी, यासाठी ते जोडवे वाढवलेले असतात, त्या जोडव्यांमध्ये भर टाकलेली असते. आता प्रत्येक आईने तिच्या, मी असं म्हणत नाही, आता काही ठिकाणी पैशांची चणचण असते, परंतु मी प्रत्येक आईला असं सांगेल की तिची जोडवी तुम्ही घ्या आणि ती जोडवी सोनाराकडे देऊन त्याच्यामध्ये फक्त 5-10 रुपयांची वाढ तुम्ही घाला, परंतु यातून तिच्या सौभाग्यामध्ये नक्कीच वाढ झालेली तुम्हाला दिसेल. आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते, या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे पूर्वजांनी जे आपल्याला जुनं ते सोनं आपण म्हणतो, ती पूर्वजांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी सायन्स दडलेलं आहे. आता ही जोडवी का घालतात तर अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये ही जोडवी घातलेली जातात आणि चांदी हे एक असा धातू आहे जो अत्यंत मोठी पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतं. जेव्हा ही जोडवी असतात ती जेव्हा जमिनीला घासली जातात, त्यांचं जे कंपन तयार होतं आणि त्या व्हायब्रेशनमुळं तुमच्या नसांना प्रेशर तयार होतं आणि ह्या ज्या मधल्या बोटांच्या नसा आहेत त्या तुमच्या गर्भपिशवीशी, गर्भसंस्थेशी जोडलेल्या असतात मैत्रिणींनो. त्यामुळे तुम्ही जोडवे नक्की घाला. आता बऱ्याचशा महिला अशा असतात की त्यांच्याकडे खूप धनधान्य असतं, मग ते सोन्याची जोडवे घालतात, काही मेटल पॉलिश असलेली जोडवे घालतात, काही खोटी घालतात. परंतु मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते, जोडवी ही कधीच सोन्याची नसतात. तुमच्याकडे कितीही धनधान्य असू द्या, परंतु जोडवी ही नेहमी चांदीचीच केली पाहिजे. आणि त्याचा जो वेढे असतात, ते जे वेढे असतात की 2, 3, 4 असे जुन्या बायका घालायच्या बघा. माझ्या आजीच्या तर पायात 4-4 वेढ्यांचे जोडवी असायची. परंतु कमीत कमी तुम्हाला जर खूप हेवी वाटत असेल तर तुम्ही कमीत कमी एका वेढ्याची तरी जोडवी घाला. आणि प्रत्येक आईला माझं असं म्हणणं असेल की तुम्ही तुमच्या मुलीच्या जोडव्यांमध्ये भर या अधिक महिन्यामध्ये नक्की टाका, कारण हा पुढचा जो अधिक महिना येणार आहे तो डायरेक्ट 33 महिन्यांनी येईल आणि आपल्याला तर माहिती आहे क्षणाचा भरोसा असतो, कधी कोणी असतं कोणी नसतं. त्यामुळे असलेला प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो आणि तो जपण्याचा आणि तो टिकवण्याचा देखील आपल्या हातामध्ये काही गोष्टी असतात. त्यामुळे तुम्ही फुलाची पाकळी त्या जोडव्यांमध्ये भर नक्की टाका आणि मुलीने त्यांच्या आईची ओटी नक्की भरा, कारण आपलं जे दान केलेलं असतं तिने खूप लाख मोठाचं आपल्याला 9 महिने तिने पोटात जपलेलं असतं. त्यामुळे तिच्यासाठी फुलाची पाकळी तुम्हाला 200, 300, 500, 1000 तुम्हाला जेवढं होईल तेवढ्या रुपयांची साडी तुम्ही तिला घ्या, तिची खणा नारळ आणि ओटी नक्की भरा. त्यातूनच तिला लाख मोलाचं समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा व्हिडिओ मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटी का भरावी किंवा आईने मुलीसाठी जोड्यांमध्ये भर का टाकावी. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती थोडी जरी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.